नमस्कार मंडळी. चला मंडळी, नेहमीच जर तुम्ही फक्त रवा, शेवई आणि तांदळाची खीर बनवत असाल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. इथं मी एक कॉर्न घेतलेलं आहे आणि त्यात आपण सोलून घेऊया. हे कॉर्न आहे ते पिवळं आहे, याच्यामध्ये पांढरं कॉर्न पण येतं, परंतु खीर करण्यासाठी शक्यतो तुम्ही पिवळं कॉर्नचा वापर करा. त्याची खीर आहे ती अप्रतिम अशी बनते. आता हे सोलून घेतलेले आणि सुरीच्या साहाय्याने आपण त्याचे दाणे काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण दाणे काढून घेणार आहे. मंडळी, आता आपण याचे दाणे अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत. ही खीर आहे ती चवीला अतिशय टेस्टी लागते. तुम्ही रव्याची किंवा शेवयाची खीर अशी बनवतच असाल, तांदळाची पण आपण खीर बनवतो, पण त्याच्यापेक्षा याची चव ती अप्रतिम लागते, खूपच छान लागते. तर अशा पद्धतीची एकदा खीर नक्की बनवून बघा. आता बघा, हे कॉर्न आहे ते सगळं मी सोलून घेतलेलं आहे. छानपैकी त्याचे दाणे निघालेले आहेत. तुम्ही हाताच्या साहाय्याने पण त्याचे संपूर्ण दाणे काढून घेतले तरीही चालू शकते. मी सुरीने पटकन निघतात त्यामुळे सुरीने काढून घेतलेले. आता आपण हे कॉर्नचे दाणे काढलेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ते सगळे क्रश करून घ्यायचे. क्रश करताना थोडंसं हलकं फिरवून घ्यायचं, एकदम बारीक त्याचं अगदी त्याची पेस्ट करून घ्यायची नाही, फक्त क्रश करायचं आहे थोडंसं जाडसर. आणि ताटामध्ये मी थोडंसं बारीकच आहे पण ते तसंच ठेवलेलं आहे. आता ते कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे आहे ते तूप घालून घेऊया. हे गावरान गाईचं तूप घेतलेलं आहे. बघा, गाईच्या तुपाचा कलर आहे तो एकदम पिवळसर असतो आणि म्हशीचं तूप असतं ते पांढरट दिसतं आपल्याला. आता हे तूप वितळलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण जे कॉर्न घेतलं होतं ते घालून घ्या. सुरुवातीला मी ते जाडसर थोडंसं ठेवलं होतं, म्हणजे बारीकच आहे, फक्त सुरीच्या साहाय्याने बारीक केलेलं होतं. आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते घालून घेतलं त्याच्यावरती. मिक्सरला फिरवताना एकदम जाडसर पण नाही फिरवायचं आणि एकदम बारीक पण नाही करायचं, मीडियम ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जी खीर करणार आहे त्यांची बाइंडिंग पण व्यवस्थित होते आणि आपल्याला खाताना पण व्यवस्थित खाल्लं जातं. आता फक्त एक काळजी घ्यायची आहे की तुपावरती भाजत असताना मका आहे तो चांगला, म्हणजे ही जी पेस्ट आहे मक्याची ती व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची, म्हणजे जी खीर बनणार आहे ती चवीला अप्रतिम अशी बनते. आणि मक्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये जास्त लागत नाही किंवा जो कच्चा पण असतो मक्याचा तो लागत नाही. कमीत कमी 7 ते 8 मिनटं मी हे खीर, म्हणजे जे मक्याची पेस्ट आहे ती तुपावरती चांगली भाजून घेतलेली. कलर पण तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे आणि साईडनी थोडंसं असं तूप सोडायला सुरुवात झालेली आहे. तूप थोडं जास्त टाकायचं. आता इथं मी एकाच कणसाची केलेली आहे. आता बघा, याचं भाजत आलेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे. खाली थोडं थोडं तूप सुटायला सुरुवात पण झालेली आहे. तर अशा चांगलं व्यवस्थित मक्याची पेस्ट आहे ती पहिली भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे. इथं मी अर्धा लिटरची पिशवी घेतली होती आणि ती बाजूला गरम करून घेतलेलं आहे दूध. ते आपण याच्यामध्ये संपूर्ण दूध घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला काय करायचं की दूध घातलं की त्यानंतर त्यावरती 1 चमचाभर वेलची पावडर घालायची आणि त्यानंतर आपण साखर घालणार आहे. इथं वेलची पावडर थोडीशी जास्त घालायची, म्हणजे चवीला खूप छान लागते. इथं मी ड्रायफ्रूट्स आहे ते बारीक करून तुपावरती तळून ऑलरेडी ठेवलेले होते, ते मी याच्यामध्ये घालून घेतलेले. पटकन आपल्याला काय करायचं असेल तर त्यावेळेस इझिली आपण ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकतो, म्हणून हे मी आधीच काचेच्या बरणीमध्ये थोडे क्रश करून ते तुपावरती तळून ठेवले होते. आता इथं मी 4 ते 5 चमचे पोहे खायच्या चमच्याने साखर घालते. सुरुवातीला 4-5 चमचे घाला, त्यानंतर तुम्हाला किती गोड पाहिजे त्या अंदाजे अजून एखादा दुसरा चमचा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. फक्त ही थोडीशी हलवत न्यायची खीर. एकदम अशी तुम्ही फक्त उकळत ठेवली तर मग ती फुटली जाते, तर त्याच्यापेक्षा कंटिन्यू हलवून घ्यायची आहे जोपर्यंत ती उकळी येत नाही तोपर्यंत. आता बघा, 1 चमचाभर साखर मी परत त्याच्यामध्ये ॲड केली आणि आता छानपैकी आपण याला उकळी काढून घेऊया. अप्रतिम अशी ही खीर लागते. नक्कीच अशा पद्धतीची थोडीशी वेगळी खीर बनवून बघा. यामध्ये तुमच्याकडे जर ओलं खवलेलं खोबरं असेल त्यावेळेस तर तेही तुम्ही घालू शकता, त्याने ही खूप छान अशी टेस्टी बनते ही खीर. चला तर आता थोडासा गॅस फास्ट करूया, मीडियमवरती करूया आणि छानपैकी उकळी काढून घेऊया. ही खीर आहे ती सगळ्या खिरींपेक्षा खूपच वेगळी लागते आणि खायला चवीला अप्रतिम अशी लागते. चला तर मग मंडळी, ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपल्या इतरही रेसिपी तुम्हाला संगीता सुमी किचनवरती पाहता येतील. परत 5 ते 7 मिनटं ही खीर आहे ते मी उकळवून घेतलेली. वाटलं असेल तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं दूध घालून घ्यायचं. बघा, आता ही खीर परफेक्ट आपली शिजलेली आहे आणि चवीला म्हणाल तर भन्नाट अशी लागते. तुम्ही जर एकदा कधीतरी अशा पद्धतीची खीर बनवून बघितली आणि ती तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही खीर आवडली आहे म्हणून. चला तर मंडळी, आता मी तर सर्व करून बघते आणि टेस्ट करूनही बघते कशी झालेली आहे ती. तुम्ही पण बनवा लवकरच. अप्रतिम अशी ही खीर लागते. बघा काय मस्त दिसते की नाही, बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे.
चला तर मी तर टेस्ट करून बघते आता कशी झालेली. तुम्ही बनवा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुमची खीर कशी बनलेली आहे ते.